नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमी वेळेमध्ये म्हणजे एकदम 10 मिनिटामध्येही ब्लाऊजचं कटिंग करू शकतो. तेही ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन आपण ब्लाऊजचं कटिंग 10 मिनिटातही करू शकतो. त्यासाठी बघा इथे मी कोणती पद्धती वापरणार आहे, कशा पद्धतीने काम करणार आहे. तर इथे ब्लाऊज घेतलेला आहे. ब्लाऊजची मापे शॉर्टमध्ये घ्यायची आहेत, खूप बारीक मापेही घ्यायची नाही आहे. तर इथे बघा बाही घेतलेली आहे. बाही आहे 6.5. बाही आणि दंडघेर घ्यायचा आहे. इथे किती आहे तर बाकी बाहीमध्ये काहीही मेजरमेंट करायचं नाही आहे. तर मी ते 7.5ची बाही आहे, तर इथे 8.5चा कपडा बाजूला केलेला आहे. त्यानंतर ब्लाऊजची उंची घ्यायची आहे. छातीचा भाग घ्यायचा आहे, तर इथे छातीचा भाग आला आहे 4था भाग 9 आला आहे. 9चं डबल 18, 18च्या डबल 36. तर इथे 36ची घडी या पद्धतीने आपण माप घेणार आहोत आणि ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत. तर बघा ब्लाऊज शिवायचा आहे 4 टक्सचा. तर 4 टक्सच्या ब्लाऊजसाठी आपल्याला इथे 4 टक्सचं मी मेजरमेंट घेतलेलं आहे. 36चा घडीचा ब्लाऊज आहे. उंची इथे चेकआउट करून घेऊया. तर गळा आहे 5.5 इंचाचा. बघा इथे 5.5 इंचाचा गळा आहे. गळा रुंदी 2.5 इंच आहे. तर इथे ब्लाऊजची उंची आपल्याला चेक करायची आहे. बघा इथे मी ब्लाऊजची शिलाईपासून उंची चेक करणार आहे. तर उंची किती आहे पाहूयात. बघा इथे उंची आहे या ठिकाणी 12.5 प्लस आपण 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 13.5ची उंची घेणार आहोत. तर बघा इथे मी 13.5ची उंची आणि कंबर चेक करूया. तर कंबर या ठिकाणी किती भरत आहे बघा. या पद्धतीने आपल्याला कंबर चेक करून घ्यायचं आहे. तर कंबर आहे 32. 32चे अर्ध 16 आणि 16चे अर्ध 8 म्हणजे 8 मध्ये आपण 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. तर इथे कमरेचं मार्किंग आणि उंचीचं मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघा इथे उंची आहे 12.5 प्लस 1 इंच 13.5ची उंची आणि कंबर 4था भाग 8 प्लस 3 इंच म्हणजे 11ची घडी. कमरेची घडी 11 आणि उंचीची घडी आहे आपल्याला 13.5. बघा या पद्धतीचा हा जो पॅटर्न आहे तर तो पॅटर्न मी इथे घेतलेला आहे आणि या ठिकाणी पॅटर्न मांडून घेतलेला आहे. बघा जसं उंची आहे त्या पद्धतीने ठेवायचं. गळा इथे कमी असल्यामुळे मी अर्धे मार्किंग केलेलं आहे आणि हा साईड पीस या पद्धतीने आपल्याला बगलेचं माप आणि बाकीचं कमरेचं माप सगळं जशास तसं घ्यायचं आहे. बघा तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे. तर गळा कशा पद्धतीने एकदा गळा चेक करून घेऊयात. पाठीचा गळा आणि फ्रंटचा गळा सेम आहे. तर ठीक आहे सेम आहे म्हणजे आपला फ्रंटचा गळा किती होता 5.5 आणि फ्रंटचाही 5.5. थोडासा नॉर्मल मोठा घ्यायला सांगितलेला होता म्हणजे पाव इंच मी मोठा घेतला. आता हा जो कमरेचा गळ्याचा भाग आहे तो याच्यावरती ठेवायचा आणि ड्रॉ करायचं. कुठलाही फरक करायचा नाही. कटिंग करायचं नाही, गळ्याचा आकार वाढवायचा नाही, काही नाही. आता इथे पॅटर्नपेक्षा आपली उंची थोडी कमी होती. तर आपण इथे पॅटर्न सुद्धा अर्धा इंच कमी करणार आहोत. पॅटर्न आहे 4-3चा. तर इथे आपण 4.25 4.3चं मार्किंग करून घेऊयात. म्हणजे आपली क्रॉसपट्टी जी आहे पाव इंच कमी होईल. बघा इथे पाव इंच क्रॉसपट्टी मी कमी करून घेतलेली आहे. म्हणजे मार्किंग करून ठेवलेलं आहे. खाली कपडा कमी आहे आणि जे माझं पॅटर्न आहे ते एक्स्ट्रा आहे. इथे व्हिडिओमध्ये थोडंसं व्यवस्थित समजत नाहीये पण तेही तुम्हाला समजून दाखवण्याचा मी प्रयत्न करते. आता हा जो फ्रंटचा पॅटर्न आहे तो इथे घेतलेला आहे. त्यासाठी आपण बगल शोल्डर आखून घ्यायचा आहे. बघा इथे बगलेचा भाग आणि शोल्डरचा भाग मी इथे आखून घेणार आहे. त्यानंतर गळाही लगेच आखून घेतलेला आहे. या पद्धतीने गळ्याचा आखून घेतलेला आहे. साईडचंही या पद्धतीने आपल्याला आखून घेऊयात. खालचा भाग आपल्याला इथे 1 इंच कमी करायचा आहे कारण मागच्या भागापेक्षा पुढचा भाग मोठा होता. तर मी इथे 1 इंचचं मार्किंग करून थोडं वरच्या साईडला ओढून इथे 1 इंचचं खालच्या साईडला जशास तसं आखून घेतलेलं आहे. बघा फक्त कपडा आपल्याला जर उंची वाढवायची असेल तर हा पॅटर्न खालच्या साईडला थोडा जास्त खेचायचा आणि मार्किंग करायची. जर कमी करायचं असेल तर पॅटर्न वरच्या साईडला घेऊन मार्किंग करून आपल्याला आखून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने 4 टक्सचं पॅटर्न आहे. 4 टक्सचे इथे मापही मी घेतलेले आहेत. बघा या पद्धतीने टक्स जिथे येणार आहेत त्या पद्धतीने टक्सची ही मापे घेतलेली आहेत. बघा
चारही टक्सचे मापे मी जसे या साईडला दिसत आहे तसेच बाकीचे दोनही या साईडला आपल्याला दिसतील या पद्धतीने मी आखून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि खालच्या साईडला 1 इंचाची मार्किंग एक्स्ट्रा आहे, कारण तिथे आपण कमी केलेलं आहे. त्यानंतर इथे राहिलेला भाग आहे तो बाहीचा. तर बाही या पद्धतीने डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही स्लीव्ज इथे एकत्र निघतील. उंची आहे 7.5 प्लस 1 इंच 8.5चं मार्किंग करायचं. या ठिकाणी एक लाईन टाकून 1-1.5चे 2 मार्किंग करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी 2.5 किंवा 3 इंच आपण कॅप हाईट घेतलेली आहे. या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे बघा. या पद्धतीने आपल्याला आकार कुठेही मेजरमेंट जरी मोजत नाही बसलं तरीही चालतं. इथे बघा दंडघेर घेतलेला आहे आणि आपल्याला हवा असेल तर तुम्ही 1.5 इंच मार्किंग घेऊ शकता आणि हवा असेल तर तुम्ही 2ही इंच एक्स्ट्रा घेऊ शकता. जर कापड कमी असेल तर तुम्ही 1.5 इंच मार्किंग घ्यायचं शिलाई मार्जिन, आणि कापड जर व्यवस्थित असेल तर 2 इंच शिलाई मार्जिन देऊ शकता. या पद्धतीने मी बाहीचा आकार दिलेला आहे. बाहीचंही आपल्याकडे कटिंग आहे, तेही तुम्हाला मी सविस्तर दाखवणार आहे. पुढील व्हिडिओमध्ये बाहीचं कटिंग कशा पद्धतीने आहे किंवा बाही कशी कटिंग करायची तेही दाखवते. तर पहा मैत्रिणींनो, या पद्धतीने आपली बाही ही कटिंग करून झालेली आहे. बाहीचा समोरील भागही इथे आपण कट केलेला आहे. सेंटर नॉट लगेचच देऊन घ्यायचं. आता इथे आपली बाही कटिंग झालेली आहे. आता बाकीचे राहिलेले प्रत्येक पॅटर्न आपण एक एक करून कट करून घेऊयात. कुठला पॅटर्न कसा कट करायचा बघा. आता अगोदर मी इथे कट करणार आहे क्रॉसपट्टी. जशी आखलेली होती तशी आपल्याला इथे क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची आहे. पहा, डबल कपडा आहे म्हणजे दोन्ही साईडच्या दोन्ही क्रॉसपट्ट्या आपल्या निघालेल्या आहेत. आता आपल्याला घ्यायचा आहे पाठीचा भाग. तर या पद्धतीने मी पाठीचा भागही कट करून घेणार आहे. जसं आपण आखलेलं आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घेऊयात, म्हणजे कुठेही प्रॉब्लेम येत नाही. फक्त पॅटर्न मांडायची आणि जसे आकार आहेत माझे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता, म्हणजे तुमचेही आकार या पद्धतीने सेम येणार आहेत, अजिबात चुकणार नाहीत. बघा, इथे पाठीचा भागही झालेला आहे. गळ्यामध्येही कुठे आपण बदल केलेला नाहीये. गळा फक्त उंचीमध्ये कमी केलेला आहे. खालचा जो आकार होता तो जशाच तसा ठेवून घेतलेला आहे मी. आणि या पद्धतीने आपण फ्रंट पार्ट आखून घेतलेला होता तोही या ठिकाणी आपण कट करून घेऊयात. बघा, साईडचा भाग मी इथे कट करते. त्यानंतर खालचा भाग या ठिकाणी आपण कट करून घेऊयात. नंतर बगलेचा भाग आपल्याला इथे कट करायचा आहे. सेम तुम्हीही या पद्धतीने जरी आपले पॅटर्न खरेदी केले तर तुम्हालाही या पद्धतीने जमणार आहे. तुम्हीही माझ्याकडील असणारे जे पॅटर्न आहेत ते खरेदी करू शकता आणि तुमचं जे ब्लाऊजचं कटिंग आहे ते एकदम व्यवस्थित बनवू शकता. ब्लाऊजचं कटिंग बघा या पद्धतीने तुम्ही केलं तरी बऱ्याच जणांना अशी अडचण असते मैत्रिणींना, की मला ब्लाऊज स्टिचिंग येतो पण कटिंग करायला जमत नाही किंवा कटिंग करायला खूप वेळ लागतो. मग ब्लाऊज आपलं जे आहे ते स्टिचिंग व्हायलाही वेळ लागतो. एका दिवसात एकच ब्लाऊज होतं. तर तुम्ही जर या पद्धतीने आपले पॅटर्न खरेदी केले तर पॅटर्नवरून तुम्ही एका दिवसाला सहज 2 ते 3 ब्लाऊज कटिंग करून शिवू शकता. अशा पद्धतीने आपला पॅटर्नचा जो आहे तो फायदा आहे आणि पॅटर्नमुळे आपलं कामही फास्ट होतं, कमी वेळ लागतो आणि आपलं इन्कमही जास्त होतं. याच्यामध्ये पॅटर्नमध्ये काय होतं की कमी वेळ लागल्यामुळे आपण स्टिचिंगला वेळ देऊ शकतो. आणि बऱ्याच वेळेस असं असतं मैत्रिणींचं की एका पॅटर्नचे 2 ब्लाऊज असतात, म्हणजे एकाच मापाचे 2 ब्लाऊज असतात. तर आपण एकावरती 1-2 ठेवून एकत्र कटिंगही करू शकतो. तर बघा, हे जे अस्तरचं आहे तर मी ते कटिंग केलेलं आहे. त्यानंतर आपण पीस कट करून घेणार आहोत या पद्धतीने. बघा, किती कमी वेळामध्ये जरी रेकॉर्डेड व्हिडिओ असला, एडिट केलेला व्हिडिओ असला तरीही यामध्ये जास्त वेळ लागत नाही. 10 ते 12 मिनिटामध्ये एक ब्लाऊज कटिंग होतो. जर आपले 2 पीस एकत्र असतील तर दोन्ही एकत्र कटिंग होणार आहेत. म्हणजे 12 ते फार दुसरा पीस करेपर्यंत 15 मिनिटात 2 ब्लाऊजही कटिंग करून होतात. म्हणजे इतक्या कमी वेळात जर तुमचं पॅटर्नवरून ब्लाऊज कटिंग करून होत असेल तर पॅटर्नवरती तुम्ही भरवसा ठेवून कटिंग करू शकता. आपले पॅटर्न हे 100% एकदम परफेक्ट आहेत आणि जे पॅटर्न मी वापरते त्याच पद्धतीचे पॅटर्न मी तुम्हाला इथेही देणार आहे. बघा, कुठलाही पॅटर्नमध्ये बदल होणार नाही. जर तुम्हाला पॅटर्न हवे असतील
तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअप नंबरवरती हाय करा, तुम्हाला याच्याबद्दल रिप्लाय मिळून जाईल. तर बघा इथे मी हे बनवलेले पॅटर्न आहेत. या पॅटर्ननुसार मी तुम्हाला इथे कटिंग करून दाखवलेली आहे. आजच्या पॅटर्नमध्ये मी तुम्हाला 4 टक्सचं कटिंग करून दाखवलेलं आहे या 36 साईजच्या मापावरून. उद्याच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला कटोरीचंही माप मी कटिंग करून दाखवणार आहे. बघा इथे हे जे पॅटर्न आहेत याच पॅटर्नवरून मी कटिंग केलेलं आहे आणि तुम्हालाही हेच पॅटर्न मिळणार आहेत.